स्वराज्य संवाद न्यूज, जनतेच्या हक्काचं व्यासपीठ। आंबेगाव तालुक्यातून एक अत्यंत दुर्दैवी बातमी समोर येत आहे। कोल्हारवाडी येथे विजेचा धक्का लागल्याने एका 30 वर्षीय तरुण शेतकऱ्याचे निधन झाल्याची घटना घडली आहे। मिळालेली माहिती अशी की ही घटना आंबेगाव तालुक्यातील कोल्हारवाडी येथे सोमवार 6 जुलै 2026 रोजी सकाळी घडली। मृत तरुणाचे नाव आकाश दिलीप एरंडे, वय 30 वर्ष असे आहे। आकाश हे कोल्हारवाडी येथील दत्तनगर भागात राहत होते। शेती व्यवसायासोबतच ते दूध व्यवसाय देखील चालवत होते। नेहमीप्रमाणे सकाळी 7च्या सुमारास आकाश हे आपल्या घराच्या गोठ्यात दूध काढण्यासाठी गेले होते। यावेळी दूध काढण्याचे मशीन सुरू करत असताना त्यांना अचानक विजेचा धक्का बसला। हा प्रकार समोर येताच कुटुंबातील सदस्यांनी त्यांना तातडीने पेठ येथील पाटील हॉस्पिटल येथे उपचारासाठी नेले। मात्र पुढील उपचाराची गरज असल्याने डॉक्टरांनी त्यांना मनसर येथील उपजिल्हा रुग्णालयात नेण्याचा सल्ला दिला। नेहमीप्रमाणे सकाळी 7च्या सुमारास आकाश हे आपल्या घरच्या गोठ्यात दूध काढण्यासाठी गेले होते। यावेळी दूध काढण्याचे मशीन सुरू करत असताना त्यांना अचानक विजेचा धक्का बसला। हा प्रकार समोर येताच कुटुंबातील सदस्यांनी त्यांना तातडीने पेठ येथील पाटील हॉस्पिटल येथे उपचारासाठी नेले। मात्र पुढील उपचाराची गरज असल्याने डॉक्टरांनी त्यांना मनसर येथील उपजिल्हा रुग्णालयात नेण्याचा सल्ला दिला। मनसर येथील उपजिल्हा रुग्णालयात तपासणी केल्यानंतर डॉक्टरांनी सकाळी 9 वाजण्याच्या पूर्वीच आकाश यांना मृत घोषित केले। या घटनेची माहिती आकाश यांचे चुलत बंधू श्याम वामन एरंडे यांनी मनसर पोलीस स्टेशनमध्ये दिली आहे। त्यानुसार मनसर पोलीस ठाण्यात BNS कलम 194 अन्वये आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे। पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार हा एक अत्यंत दुर्दैवी अपघात असून या प्रकरणी कुटुंबाची कोणतीही तक्रार नाही। सध्या या प्रकरणाचा पुढील तपास मनसर पोलीस स्टेशनचे पोलीस हवालदार घोडे करत आहेत। शेती आणि गोट्यामध्ये काम करताना वीज उपकरणांचा वापर काळजीपूर्वक करणे किती गरजेचे आहे तेच या घटनेतून पुन्हा एकदा समोर आले आहे। गोट्यातील वीज उपकरणे वापरताना किंवा बटन चालू बंद करताना हात पूर्णपणे सुके असावेत। तसेच घरातील आणि गोट्यातील वीज फिटिंग वेळेवर तपासून घेणे गरजेचे आहे, जेणेकरून असे अपघात टाळता येतील।